पुरणपोळीचा हा वरचा पातळ पापुद्रा बघा आणि पुरण सुद्धा अगदी काठापर्यंत किती छान पोचलेलं आहे। शिवाय हे पुरण अगदी कोरडं ठाक नसून छान मऊ लुसलुशीत आणि किंचित ओलसर आहे। आज आपण करणार आहोत खास विदर्भ स्टाईलची पुरणपोळी। या पोळीतलं पुरण साखरेचं आणि थोडंसं ओलसर असतं आणि पोळी किंचित जाडसर असते, पण चवीला अतिशय अप्रतिम लागते। पुरण करण्यासाठी इथं मी 1 ग्लास भरून चणा डाळ घेतलेली आहे। वजनाने ही पाव किलो आहे। डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून भरपूर पाणी भरून रात्रभर भिजत घालायची आहे। तुम्हाला रात्रभर भिजत घालायला जमली नाही तर कमीत कमी 4 ते 5 तास तरी डाळ भिजवून ठेवा, म्हणजे ती लवकर आणि छान गरगरीत शिजेल। मी रात्रभर डाळ भिजत घातली होती। आता आपण झाकण उघडून बघूया। तुमच्यासाठी इथं एक स्पेशल टिप, ज्या कुकरमध्ये तुम्ही डाळ शिजवणार असाल त्याच कुकरमध्ये ती भिजत घाला, म्हणजे कमी भांडी पडतील। डाळ मस्त फुलून आलेली आहे। आता ती शिजवून घेऊया। आपण ज्या पाण्यात डाळ भिजत घातली होती ते सगळं पाणी फेकून द्यायचं आहे आणि डाळ शिजवण्यासाठी ताजं पाणी वापरायचं आहे। आपण 1 ग्लास भरून डाळ घेतली होती, त्याच्या चौपट म्हणजे 4 ग्लास पाणी इथं मी डाळ शिजवायला घेतलं आहे। यातच 1 टेबलस्पून तेल घालूया। तेल घातलं की डाळीचं पाणी जास्त उतू जात नाही। तसंच आपण डाळ शिजवायला चौपट पाणी घातलेलं आहे, त्यामुळे कुकर थोडासा मोठाच घ्या, म्हणजे डाळ उतू जाणार नाही। मी हा 4.5 लिटरचा कुकर घेतलेला आहे। भरपूर पाण्यात डाळ शिजवली की कटाच्या आमटीसाठी कट सुद्धा भरपूर मिळतो। आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। कुकर होईपर्यंत आपण पोळीसाठी पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी इथं एका मोठ्या भांड्यात मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात घालूया 2 चमचे मैदा, 2 चिमूट मीठ आणि अर्धा चमचा साखर। साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, पण साखर घातल्यामुळे वरच्या पारीला सुरेख रंग येतो आणि चव सुद्धा खूप छान येते। सगळं मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण साध्या पोळीसाठी जशी कणिक मळतो ना, त्यापेक्षा थोडीशी सैल कणिक मळूया। कणिक मळून झाल्यानंतर हातात एक मोठा चमचा तेल घेऊन ते या कणकेत मुरवून घ्यायचं आहे। ही बघा आपली तुकतुकीत सैलसर कणिक। अशी कणिक मळली की पोळीचा वरचा पापुद्रा छान पातळ आणि खुसखुशीत होतो। आता ही अशी झाकून कमीत कमी तासभर तरी ठेवा। यानंतर आपण पुन्हा डाळीच्या कुकरकडे जाऊया। 6 शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, डाळ मस्त गरगरीत शिजलेली आहे। आता ही डाळ चाळणीवर ओतून घ्यायची आहे आणि भांड्यात जे खाली पाणी राहील त्याला म्हणतात डाळीचा कट। याची अतिशय सुरेख आमटी होते। निथळलेली डाळ जाडबुडाच्या कढईत काढून घेऊया आणि एखादा झारा किंवा मॅशरने चांगली मॅश करून घेऊया। या मौसूत डाळीत घालूया 1 ग्लास भरून साखर। ज्या ग्लासने आपण डाळ मोजून घेतली त्याच ग्लासने ती शिजवायला पाणी घेतलं आणि त्याच ग्लासने साखरही घेतलेली आहे। 2 चमचे गूळ घालायचा आहे। वैदर्भीय पुरणपोळीत गूळ घालत नाहीत, पण पुरणाला छान रंग यावा म्हणून मी 2 चमचे घातलेला आहे। चिमूटभर मीठ घालून सगळं मिक्स करून घेऊया। ही पुरणपोळी मला आमच्या सोसायटीत राहणाऱ्या आणि नागपूरचं सासर आणि माहेर असलेल्या सौ नंदिनी कोरगावकर काकूंनी शिकवलेली आहे। विदर्भाची खासियत असलेली ही पुरणपोळी आपल्या चॅनेलवर तुम्ही कोणत्या देशातून, राज्यातून किंवा शहरातून बघताय हे कमेंट करून मला नक्की सांगा। सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता हे पुरण गॅसवर शिजायला ठेवूया। सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवून सतत ढवळत राहा आणि पुरणाला पहिली उकळी येऊ द्या। साखर वितळायला लागली की ते पातळ होतं आणि मग त्याला पहिली उकळी फुटते। पहिली उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद करून सतत ढवळत पुरण शिजवून घ्यायचं आहे। पुरण थोडंसं शिजलं की त्यात 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे। तूप घातल्यामुळे पुरणाला अतिशय सुरेख सात्विक असा सुगंध आणि चव येते। मंद गॅसवर 20 ते 25 मिनिटात हे पुरण शिजून होतं आणि याची कन्सिस्टन्सी ही अशी झुणक्यासारखी पळीवाढ असावी। या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि मी घातलेली आहे 1 टीस्पून वेलची पूड आणि अर्ध जायफळ किसून घालायचं आहे। सगळं मिक्स करून घेऊया आणि पुरण गरम असतानाच पुरण यंत्रातून किंवा पुरण चाळायच्या चाळणीतून ते गाळून घेऊया। आणि अशा पद्धतीने आपलं सगळं पुरण गाळून झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। हे बघा, पुरण अगदी लोण्यासारखं मऊसूत आहे, पण कोरडं पडलेलं नाही।
1 तास होऊन गेलेला आहे. भिजवून ठेवलेली कणिक चेक करूया. कणिक छान मुरलेली आहे आणि अजून थोडीशी सैल झालेली आहे. त्याला तार सुद्धा खूप छान आलेली आहे. या स्टेजला कणिक चिकट आहे असं तुम्हाला वाटलं तर 2 ते 3 चमचे तेल त्यात मुरवून घ्या. आपलं पुरण तयार आहे आणि कणिक सुद्धा तयार आहे. आता पुरणपोळी करायला घेऊया. थोडंसं तेलाचं बोट लावून कणकेचा एक लहानसा पेढा तोडून तो पिठात घोळवून त्याची पुरीच्या आकारा एवढी पण पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. नंतर बोटांना पुन्हा थोडंसं तेल लावून पुरणाचा एक मोठा पेढा काढून घ्यायचा आहे. आता हा पुरणाचा पेढा पोळीत भरून त्याचा चांगला एकसारखा गोल तयार करून घेऊया आणि 2 हाताच्या बोटांमध्ये भाकरीचा पेढा जसा थापून घेतात तसा थापून तो पिठात घोळवून घेऊया. आता हा पेढा पोळपाटावर ठेवून भाकरी थापतो त्याप्रमाणे अलगद थापत जावं. अशा पद्धतीने थापून घेतलं की पुरण अगदी कडेपर्यंत पोहोचतं. यानंतर हलक्या हाताने लाटणं फिरवून अलगद पोळी लाटावी. ही पोळी आकाराने किंचित लहान आणि जाडसर असते. आता ही अशीच अलगद उचलून तव्यावर टाकून भाजून घेऊया. इथे मी पोळी भाजायसाठी लोखंडी तवा तापवून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. 30 ते 40 सेकंदानंतर पोळी पलटूया आणि दुसरी बाजू सुद्धा 30 ते 40 सेकंदासाठी भाजून घेऊया. या पोळीला पुरण भरपूर आणि वरची पारी अगदी नाजूक असल्यामुळे खूप जास्त वेळा पोळी उलटपलट करू नका. 1 चमचाभर तेल किंवा तूप वरून खालून सोडायचं आहे. उलटण्याने हलक्या हाताने काठ दाबून भाजून घेऊया, नाहीतर काठाकडे पोळी कच्ची राहते. पोळी फ्लिप करून घेऊया. हे बघा, दोन्ही बाजूंनी किती खरपूस पोळी भाजली गेली आहे. पोळी भाजताना गॅसची आच मंद ते मध्यम ठेवा, नाहीतर सगळ्या पोळ्या करपून जातील. तयार पोळी चाळणीत काढून घेऊया आणि अशा पद्धतीने उरलेल्या सगळ्या पोळ्या तयार करून घेऊया. गरम गरम पोळीवर भरपूर तूप दूध घेऊन पोळी मस्त एन्जॉय करा. दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराच्या भरपूर पुरण भरलेल्या एकूण 7 ते 8 पोळ्या होतील. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय.